दरम्यान हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर समर्थक आक्रमक झाले। अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शेकडोंचा जमाव एकत्र आला। सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी या जमावाने केली। मृतदेह अटोकमध्ये आता आणण्यात आलाय। काल अंदाजा 2:30 वाजताची दरम्यान मोहल्ला गाव येथे अकोट तालुका तिकडे हरियतुल्ला खान बरकतुल्ला खान विरुद्ध उर्फू खान म्हणून आरोपी त्यांनी चाकू वापरून गंभीर जखमी केलेले होते। त्याच्यानंतर आपण पोलीस तुरंत तिकडे पोहोचले आणि हॉस्पिटलला शिफ्ट केले। दांडे हॉस्पिटल म्हणून अकोटला शिफ्ट केले। त्याच्या ट्रीटमेंट पण तिकडे झालेली आहे आणि आपण 5 तासामध्ये आरोपीला अटक केलेले होते। साहब, हमने कल ही जो है रात में 9:30 बजे कंप्लेंट कर दी थी। पटेल साहब के खुद के वर्डिक है कि ये जिसने मारा वो कल्प्रिट है, वो उसने उसका कोई हाथ नहीं है इसके अंदर। इसके पीछे दूसरे लोग है, वो मास्टरमाइंड है। 5 लोगों के उन्होंने नाम दिए। पहला नाम बोले बदरुज जमा का, दूसरा बोले राजू बोचे का, तीसरा बोले संजय बोड़के का, चौथा बोले फाजिल खां आसिफ खां का और 5वां बोले फारूक खां आसिफ खां का। बोले ये लोगों ने उसको करने लगा। ये पटेल के वर्डिक है, लेकिन अभी तक के भी कोई भी एक्शन उन पर हुआ नहीं, किसकी भी अटक हुई नहीं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या अकोल्याचे प्रतिनिधी वर्षा मोरे आता माझ्यासोबत आहेत। वर्षा, हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले। आता त्या ठिकाणची काय स्थिती आहे? प्रशांत, काल जे आहे हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाला होता आणि आज त्यांचा सकाळी मृत्यू झाला आहे। आणि आज जे आहे आता मी सध्या जे आहे अकोटमध्ये आहे। अकोटमधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्यांची बॉडी इथे मृतदेह आणलेला आहे, पण इथे इतकी गर्दी आहे की मृतदेह हलवण्यास सुद्धा जागा नाही आहे आणि सर्व समर्थक आणि त्यांचे नातेवाईक जे आहे एका ठिकाणी जमलेले आहेत। मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे सध्या तरी, कारण की जे आहे एक आरोपी त्यातनं अटक आहे आणि जे बाकीचे जे आहे ज्यांचे नाव समोर आलेले आहेत ते अजून त्यांना ताब्यात घ्या, अन्यथा आम्ही हे मृतदेह इथून उचलणार नाही, अशी भूमिका त्यांची दिसते आहे। प्रशांत जी, अजून या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून आता काही प्रतिक्रिया येते? पोलिसांनी सध्या तरी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्यापर्यंत म्हणजे त्यांचे काही सूत्र म्हणजे त्यांचे जे काही पुरावे आहेत ते आमच्या हाती लागत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे तेव्हाच त्यांचा तपास सुरू होईल आणि नंतरच त्या लोकांना जे आहे ताब्यात घेतल्या जाईल। आणि आता जे आहे अकोट पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे पूर्ण जमाव आहे आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। प्रशांत, धन्यवाद वर्षा, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।